31 जुलै 2025 ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची तारीख आहे, कारण शेतकऱ्यांसाठी एका महत्त्वपूर्ण योजनेची शेवटची तारीख ही 31 जुलै आहे। तर ती योजना कोणती असणार आहे आणि त्या योजनेसाठी सरकारने कोणत्या नियम व अटी लावलेल्या आहेत याची सर्व इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायचं आहे। त्याचबरोबर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवायचे, म्हणजे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील। तर सर्वात पहिल्यांदा पाहूया ती म्हणजे 31 जुलै 2025 ही कोणत्या योजनेची शेवटची तारीख आहे। म्हणजे शेतकऱ्यांसाठी बऱ्याच योजना राज्य सरकारने चालू केल्या आहेत आणि त्यातील सर्वात महत्त्वपूर्ण आणि ज्यामध्ये सुधारित बदल केला आहे अशी योजना म्हणजे पीक विमा 2025 या योजनेची शेवटची तारीख आहे ती म्हणजे 31 जुलै पर्यंतच शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही भरता येणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवले आहे, कारण या अगोदर म्हणजेच मागच्या 2 वर्षापूर्वी हीच पीक विमा पद्धत होती, तीच पीक विमा पुन्हा सुधारित करून आणली आहे। परंतु मागच्या 2 वर्षापूर्वी जेव्हा शिंदे सरकार आलं तेव्हापासून 1 रुपयात पीक विमा ही योजना राबवली होती आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी याकडे लक्ष दिलं होतं, म्हणजेच यामध्ये इंटरेस्ट दाखवला होता आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी फॉर्म भरले होते। सर्व शेतकऱ्यांनी, शिवाय त्यामध्ये बोगस शेतकऱ्यांनी सुद्धा फॉर्म भरले होते आणि त्याचा लाभ हा मिळवला होता। आणि म्हणूनच सरकारने यावर्षी सुधारित पीक विमा पद्धत ही राबवलेली आहे आणि शेतकऱ्यांनी आता योग्य ती रक्कम भरून पीक विमा हा भरायचा आहे, क्लेम करायचा आहे आणि मग शेतकऱ्यांना त्या क्लेमचे पैसे हे मिळणार आहेत। पीक क्लेमचे हे पैसे हे मिळणार आहेत। या अगोदर 1 रुपयात पीक विमा होती, परंतु आता ती 1 रुपयात न ठेवता योग्य ती रक्कम भरून शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट देण्यात आलेला आहे। योग्य ती रक्कम भरून 31 जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी क्लेम हा करायचा आहे। म्हणजे आता कृषी मंत्री कोकाटे यांनी सांगितल्याप्रमाणे तुमचं कोणतंही नुकसान झालं असेल तरीही आम्ही शेवटी पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई सर्व शेतकऱ्यांना देणारच आहोत। ज्यांनी क्लेम केला आहे त्यांना देणारच आहोत असं कृषी मंत्री कोकाटे यांनी सांगितलं आहे। त्यामुळे तुम्ही जो पीक विमा आहे तो पीक विमा फॉर्म भरा, तुम्हाला क्लेम हे कंपल्सरी मिळणारच आहे असं कृषी मंत्रालयाकडून अपडेट हे देण्यात आलेलं आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाची दुसरी एक अपडेट देण्यात आलेली आहे ती म्हणजे शेतकऱ्यांना सावध राहण्याची। तुम्ही फॉर्म भरण्या अगोदर म्हणजे पीक विम्याचा जो तुम्ही क्लेम फॉर्म भरणार आहे तो फॉर्म भरण्या अगोदर तुम्हाला सावध राहणे हे महत्त्वाचे आहे, कारण काही शेतकऱ्यांना 5 वर्षासाठी ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं जाणार आहे। कसं तर या अगोदर तुम्ही पाहिलं असेल की पीक विम्याच्या जी पीक विमा योजना आहे या योजनेमध्ये बरेच गैरप्रकार आहेत ते आढळून आले। म्हणजेच बऱ्याच बोगस शेतकऱ्यांनी म्हणजे एका पिकाचं नुकसान झालं असेल दुसऱ्या पिकाचा क्लेम करणं किंवा जेवढं काही तुम्हाला अनुदान पाहिजे असेल, जेवढी नोंदणी करायची आहे त्यापेक्षा वेगळीच नोंदणी केली असेल, असे बरेच गैरप्रकार या अगोदर शेतकऱ्यांनी बोगस पद्धतीने केले आहेत आणि ते आता होऊ नये म्हणून सरकारने एक नवीन नियम काढला आहे, तो म्हणजे शेतकऱ्याला 5 वर्षासाठी ब्लॅक लिस्टेड यादीमध्ये टाकलं जाणार। आता कसं तर एखाद्या शेतकऱ्यांनी फॉर एक्झाम्पल एखाद्या शेतकऱ्यांनी जर त्याचं नुकसान झालं आहे किंवा जेवढं क्षेत्र आहे त्यापेक्षा जास्त क्षेत्र किंवा जिथलं क्षेत्र आहे त्यापेक्षा वेगळं क्षेत्र नोंद केलं असेल तर त्या शेतकऱ्यांवरती गुन्हा तर दाखल होणारच आहे, परंतु त्याला 5 वर्षासाठी ब्लॅक लिस्टेड यादीमध्ये टाकलं आहे। आता तुम्ही म्हणाल हे समजणार कसं, तर ई पीक पाहणी केली जाणार आहे प्रत्येक शेतकऱ्याची। यावर्षी प्रत्येक शेतकऱ्याची ई पीक पाहणी केल्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्याला पीक विमा मिळणार नाही, अर्थातच शेतकऱ्यांसाठीच्या कोणत्याही योजनेचा लाभ हा मिळणार नाही आणि पीक विम्यासाठी ई पीक पाहणी करणे हे अत्यंत आवश्यक ठरणार आहे आणि ती ई पीक पाहणी झाल्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही 2025 पासून दिली जाणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी फॉर्म भरतानाच विचार करून भरायचा
करायचं आहे, तुम्ही जे क्षेत्र नोंदवत असाल ते क्षेत्र योग्य आहे का याचा सर्व विचार करूनच तुम्ही फॉर्म भरायचा आहे, तरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. अन्यथा शेतकरी स्वतःचं नुकसान जर एका योजनेसाठी तुम्ही बोगस करायला गेला, म्हणजेच या पीक विम्यासाठी फक्त तुम्ही बोगस करायला गेला, तर तुम्ही कोणत्याही योजनेचा आणि तुम्ही सापडणारच आहात. कारण ही पीक पाहणी केली आणि जो तुम्ही फार्मर आयडी काढला आहे त्या फार्मर आयडी वरती तुमचा सर्व डेटा हा सरकारपर्यंत पोहोचणार आहे. कारण एकाच फार्मर आयडी मध्ये जे शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांना ज्या योजना सरकारच्या मिळतात त्याचे सर्व डेटा आहे एकाच फार्मर आयडी वरती असणार आहे. त्यामुळे तुम्ही जर बोगस स्वरूपात पीक विम्याची रक्कम घेण्याचा विचार केला आणि फॉर्म भरला, तर तुम्ही उगाच स्वतः बुडणार आहात आणि तुम्ही शेतकऱ्याच्या सर्व योजनांपासून बाजूला होणार आहात. कारण तुम्हाला सर्व डेटा मी आता सांगितल्याप्रमाणे फार्मर आयडी वरती आहे आणि फार्मर आयडी सर्व योजनांसाठी अटॅच आहे. आणि त्यामुळे तुम्ही फ्रॉड न करता तुमचं जे आहे ते योग्य क्षेत्र किंवा जे नुकसान झालेलं आहे ते योग्य नोंदवणं हे महत्त्वाचं आहे. आणि तरच तुम्हाला इथून पुढच्या योजनांचा लाभ हा शेतकऱ्यांच्या सर्व योजनांचा लाभ हा मिळणार आहे. त्यानंतर पुढचा अपडेट आहे ते म्हणजे केसीसी कार्ड बद्दल. आता केसीसी कार्ड म्हणजे किसान क्रेडिट कार्ड. किसान क्रेडिट कार्ड बद्दल महत्त्वाचे अपडेट आलेले आहे. 1 ऑगस्ट पासून किसान क्रेडिट कार्ड हे फार्मर आयडीला अटॅच केलं जाणार आहे आणि किसान क्रेडिट कार्ड वरती तुम्हाला जे काही लोन मिळतं ते 1 ऑगस्ट पासून ज्या शेतकऱ्यांचं केसीसी कार्ड हे फार्मर आयडीला अटॅच केलं असेल त्या शेतकऱ्यांना 1 ऑगस्ट पासून जे काही तुम्हाला कर्ज मिळतं ते मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल कर्ज फक्त पिकासाठीच मिळतं का? तर तुम्हाला माहित आहे केसीसी कार्डची पार्श्वभूमी फक्त पिकासाठी नाही, तर तुम्हाला त्याचा एखादा जोड व्यवसाय, शेतीपूरक जोड व्यवसाय करायचा असेल तरी सुद्धा तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड वरून लोन मिळतं. तुम्हाला माहित आहे हे कर्ज हे तुम्हाला हेक्टरी 5 लाखांपर्यंत कर्ज मिळतं. त्यासाठी काही क्रायटेरिया आहेत. सर्वच 5 लाखच्या 5 लाख असं नाही, त्यासाठी क्रायटेरिया आहेत, त्या सुद्धा वेगळ्या आहेत. तुम्हाला जर ह्या क्रायटेरिया सर्व समजून घ्यायचे असेल तर कमेंट्समध्ये सांगा. नक्की पुढचा व्हिडिओ याच्यावरती एक्सप्लेनेशन दिलं जाईल किसान क्रेडिट कार्डवरती. परंतु आता सध्याची महत्त्वाची अपडेट म्हणजे तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड हे फार्मर आयडी सोबत अटॅच करून घेणं महत्त्वाचं आहे. आणि जर अटॅच केलं तरच तुम्हाला तुम्हाला ज्या व्यवसायासाठी म्हणजे शेतीपूरक व्यवसायासाठी, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला शेतीपूरक गाय म्हशी पालन करायचं असेल किंवा शेतीचे एखादा मोटर पंप घ्यायचा असेल किंवा बाकी काही शेतीपूरक व्यवसाय असतील तर त्या व्यवसायासाठी सुद्धा किसान क्रेडिट कार्ड या कार्डवरून तुम्हाला कर्ज मिळणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला 1 ऑगस्ट पासून तुम्हाला ही किसान क्रेडिट कार्ड आहे ते फार्मर आयडीला अटॅच असणं महत्त्वाचं आहे, तरच तुम्हाला हे कर्ज मिळणार आहे. आता हे कर्ज अगोदरच मिळत आहे, परंतु आता नवीन नियम सांगायचं म्हणजे ते तुम्ही फार्मर आयडीला अटॅच करणं महत्त्वाचं आहे आणि तरच तुम्हाला किसान क्रेडिट कार्डचा फायदा होणार आहे. तर तुम्हाला महत्त्वपूर्ण 3 अपडेट आजच्या समजले असतील. शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्वाचं पहिले अपडेट आहे म्हणजे तुम्ही जो पीक विम्याची जो फॉर्म भरणार आहे त्याची शेवटची तारीख आहे ती 31 जुलै आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं फॉर्म भरताना लक्षात ठेवायचं आहे की जे सत्य आहे तेच दाखवा फॉर्ममध्ये, तरच तुम्हाला पीक विम्याची रक्कम मिळणार आहे. शिवाय अर्थात पुढच्या सर्वच योजनांचा लाभ मिळणार आहे. असं नाही केलं, चुकीचं दाखवलं तर तुम्ही 5 वर्षासाठी ब्लॅक लिस्टेड यादीत जाणार आहे. कारण 5 वर्षासाठी तुमचा फार्मर आयडीच ब्लॉक केला जाणार आहे आणि फार्मर आयडीवरतीच तुमचा सर्व डेटा आहे. त्यामुळे तुम्ही कोणतेही फ्रॉड किंवा बोगस न दाखवता जे खरं आहे तेच तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरताना दाखवायचं आहे. शेवटची तारीख 31 जुलै आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं केसीसी कार्ड बद्दल मी सांगितलं. केसीसी कार्ड 1 ऑगस्ट पासून तुम्हाला फार्मर आयडी बरोबर अटॅच करणं महत्त्वाचं आहे. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे तुमची ई पीक पाहणी होणार आहे आणि ई पीक पाहणी होणार असल्या कारणाने तुम्ही जे पीक विम्याची जे काही दाखवणार आहात ते खरं दाखवा. त्यामुळे तुमचं पुढचं कोणत्याही जे योजना आहे शेतकऱ्यांच्या त्याचं नुकसानही होणार नाही. सो हा महत्त्वपूर्ण आणि कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.